आणि एक मोठी बातमी हाती येते नवी दिल्लीतून। अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत एनडीएच्या बैठकीनंतर पटेल यांच्या घरी दाखल झाले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे एनडीएच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांच्या नवी दिल्लीतल्या घरी पोहोचलेत। एनडीएची बैठक आटोपून आता शरद पवार यांचा अजित पवार यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू होतोय। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा होण्याची शक्यता आहे। एनडीएची बैठक संपली आहे आणि अजित पवार पोहोचलेत प्रफुल्ल पटेल यांच्या घरी। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे एकाच ठिकाणी आहे। सुनील तटकरे इथे आता महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, मुख्य नेते महाराष्ट्रातले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहे। एक मोठी बैठक सुरू झालेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि थोड्याच वेळात सूत्रांची माहिती आहे की एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते देखील प्रफुल्ल पटेलच्या निवासस्थानी दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हे प्रफुल्ल पटेल यांचे निवासस्थान आहे, थोड्याच वेळात इथे एकनाथ शिंदे देखील येतील अशा प्रकारची चर्चा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या तीनही नेत्यांची बैठक दिल्लीत होईल अशा प्रकारची सूत्रांची माहिती होती। आणि त्याच्या आधारावरती जर बघितलं तर आता थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहे आणि त्यानंतर आता काही वेळात एकनाथ शिंदे देखील दाखल होईल। आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी या घडीला छगन भुजबळ आहेत, सुनील तटकरे आहेत, अजित पवार आहेत। आपल्याला माहित असेल की राज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू होत्या, त्यानंतर या तीनही पक्षांचे जी महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारमधले हे तीन प्रमुख नेते इथे सध्या दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आहे। थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत या तिघांचीही भेट झाली आहे आणि या भेटीमध्ये राज्यातील मंत्रिमंडळाचे कोण चेहरे असेल यावरती देखील विस्ताराने चर्चा झाली आहे। सोबतच आता ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं आपण तर महायुतीला जो एक जोरदार धक्का बसलाय तो धक्का कसा आता विधानसभेत दूर करायचा यासाठी बैठकीत चर्चा झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबत विस्ताराने चर्चा झाल्यानंतर आता हे तीनही नेते होऊ शकतं प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी येण्याची शक्यता आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे फक्त पोहोचायचे आहे, बाकी मुख्य दोन नेते देखील इथे दाखल झालेले आहे। मिलिंद, प्रशांत, या व्यतिरिक्त आणखीन एनडीएतले कोण कोण सहकारी किंवा अन्य इथे उपस्थित असतील? आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। रक्षा खडसे, स्मिता वाघ या सुद्धा पोहोचलेत। रक्षा भेट घेतली, काय विशेष? नाही, एकच मिनिट। काय भेट घेतली? काय देवेंद्रजी इथे होते त्याच्यामुळे आज देवेंद्रजींची भेट घेतली, कारण की निवडून आल्यानंतर स्वाभाविक आहे त्यांचे पण आभार मानले। आणि तसेच अजितदादा पण इथे भेटले, कारण की आम्ही दोघी जणी महायुतीचे दोघी जणी जळगावमधनं उमेदवार होतो आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांनी मतदानाच्या माध्यमातून दिला। त्याच्यामुळे आज नेत्या मंडळींची सगळ्यांची भेट घेतली। सॉरी, देवेंद्र फडणवीस देखील दाखल झालेले आहेत? हो, नक्कीच। तर देवेंद्रजींनाच भेटायला आलेलो आम्ही। राज्याच्या याच्यावर काही चर्चा झाली? नाही, आता ते शेवटी तो नेत्या लोकांचा निर्णय आहे। एक आमच्याच भेट आज अपेक्षित होती म्हणून आज भेट घेतली साहेबांची। चर्चा काही नाही झाली, जस्ट एक बुके देऊन आभार। आता ह्या रक्षा खडसे होत्या, त्यानंतर स्मिता वाघ ज्या आहेत त्या थोड्याच वेळापूर्वी त्यांनी जर बघितलं आपण तर निश्चितपणे त्यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली आहे आणि अजित पवारांची भेट घेऊन त्या निघालेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार जी चर्चा आहे, नवीन चेहरे आहेत। महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांचा नंबर मंत्रिमंडळात लागतो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की रक्षा खडसे नुकतंच त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि स्मिता वाघ देखील त्याच्यासोबत आहे, ते देखील त्यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळालं आहे। आणि या सगळ्याच्यामध्ये जर बघितलं आता या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता थोड्याच वेळात इथे एकनाथ शिंदे येणार आहे। त्यामुळे या घडीला जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता थोड्याच वेळात जर बघितलं इथे येण्याची शक्यता रक्षा खडसेंनी नुकतीच भेट घेतलेली आहे। आणि या घड्याच्यात जर बघितलं बघा, तो पक्षाचा निर्णय आहे। पक्ष जो आदेश देईल, आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पक्षाच्या आदेशाने आम्ही काम करू। देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, त्यांचा जो निर्णय या संदर्भात तुम्ही काय बोलला का त्यांच्याशी? नाही,
ह्या संदर्भात काय कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे का की देवेंद्र फडणवीसांनी मला राजीनामा असं वाटतं आरामात चर्चा करते मी फक्त. एक कार्यकर्ता म्हणून वाटतं का देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये? काय वाटतं? महिला प्रतिनिधी असावा का? महिला प्रतिनिधी असलेच पाहिजे ना. महिला प्रतिनिधी असल्यास पाहिजे, मंत्रिमंडळामध्ये महिला प्रतिनिधी असल्यास पाहिजे अशा प्रकारची चर्चा रक्षा खडसेंनी आता नुकतीच केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांची चर्चा केलेली आहे. आणि या घडीला जर बघितलं आपण, अत्यंत महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे. थोड्याच वेळामध्ये आता जर बघितलं इथे तर आता एकनाथ शिंदे देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे जे घर आता हे प्रफुल्ल पटेल यांचं निवासस्थान आहे, हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात हे आता सत्ता केंद्राचं मोठं सेंटर बनणार आहे. यापूर्वी चर्चा होती की ज्या पद्धतीनं माहिती मिळत होती की प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि इतरही एकनाथ शिंदे देखील येतील. यापूर्वी जर बघितलं आता देवेंद्र फडणवीस आणि आता या घडीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये काय खलबते होतात, कारण की ज्या चर्चा आहेत की मंत्रिमंडळ विस्ताराची खूप चर्चा आहे की आगामी 15 दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्याचाही निर्णय इथे होतो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण की हे जे तीनही मंत्री आहे जर बघितलं आपण तर आज संध्याकाळी होऊ शकतं हे मुंबईला परततील. मुंबईतही अतिशय महत्त्वाच्या बैठकी आहे आणि त्या बैठकीनंतर ज्या चर्चा आहे दिल्लीमध्ये की लवकरात लवकर विधानसभेचं जे सत्र आहे ते सत्र सुरू करायचं आणि सोबतच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरात लवकर करायचा. मिलिंद, प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.